सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गुलमोहर रोकड प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यातील तिसरा आरोपी गौतम नारायण वाघमारे याला ताब्यात घेतलं असून आरोपी किशोर पाटील याला देखील पोलीस तपासासाठी आणले। पोलिसांना आरोपींचे सीडीआर प्राप्त झाले असून आरोपींनी कोणाला किती आणि कशासाठी फोन केला याचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे। तसेच गुलमोहर सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आलेली लोक कशासाठी आले होते, गाड्या कोणाच्या आहेत, गुलमोहर येथे कशासाठी आले होते याबाबत दोन्ही आरोपींना सीसीटीव्ही फुटेज टाकून त्यांची जबाब नोंदविले जात आहे। सीसीटीव्ही फुटेज मधल्या लोकांना देखील निष्पन्न करून तपासासाठी बोलवले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे गुलमोहर येथे कुठले अधिकारी कशासाठी गेले होते, काय घेऊन गेले होते, नेमके कोणाला भेटले या दिशेने पोलीस तपास करत असून राष्ट्र अधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। पोलिसांच्या तपासात आणखी कोण निष्पन्न होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे। तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन